आहे. जगाने किती जरी त्रास दिला तरी योगी पावन साई अपराध जनाचा. या जगाचे अपराध संत क्षम्य करतात आणि देह कष्ट विनीती परोपकारी. जगा करता देह कष्ट विनीती जगाच्या कल्याणा संतांच्या विरोधी देह कष्ट विनीती परोपकारी. संत सुद्धा कष्ट करणारा वर्ग आहे आणि मनुष्य हा फुकट्या तुम्ही म्हणाल महाराज कसं काय. शासनाची स्कीम आली की पहिल्या रांगेत कोण धावतो पहिलं. अहो लोक रांगेमध्ये एकमेकाला ढकलून काही लोकांना चक्कर आली पण लोक उन्हात उभे राहिले. फुकटच मिळते. आता तुमचं सांगण्यात मजा नाही. आकाश महाराज आपलं सांगितलेलं बरं. मी आळंदीमध्ये असताना माझा एक अगदी जवळचा मित्र होता आणि तो दर 8 दिवसाने केस ओपन करायचा, केस काढायचा, दाढी करायचा. किती दिवसाने? 8 दिवसाने. पण ऐका गंमत, तो कुठल्या सलून मध्ये जात नव्हता का कधी हाताने करत नव्हता. ऐकता ना, तो सलून मध्ये जात नव्हता आणि हाताने दाढी करत नव्हता. मी त्याला विचारलं का रे बाबा तू दर 8 दिवसाने डोक्यावरचे केस काढतो, दाढी करतो, तू कुठल्या सलून मध्ये जात नाही, हाताने कधी करताना पाहिलं नाही, काय भानगड आहे. तो म्हटला महाराज अगदी सोपं आहे. तो म्हटला आपण आळंदीत राहतो. इंद्रायणीच्या काठावरती कुणाचे ना कुणाचे धावे असतातच. काय असतात? कुणाचे ना कुणाचे धावे असतातच. म्हटला महाराज त्या रांगेत जातो आणि माझी चंपू करून घेतो. म्हणजे एवढी माणसं फुकट बघतात. जेवढं फुकट मिळेल तेवढं माणसं काय करतात, त्याच्या मागे लागतात. फुकटचा बाजार चाललेला आहे, फुकटचा. 2-3 मित्रांची टोळी एकत्र आली एका आणि 2-3 मित्र एकत्र आले. त्यातलं एक थोडस फुकट्या होता. त्याने डोकं चालवलं. तो म्हटला आपल्याला बऱ्याच बालाजीला जायचंय, तिरुपतीला जायचंय. म्हणून त्याने आपल्या पहिल्या मित्राला फोन केला. हॅलो राम भाऊ, आपल्याला बालाजीला जायचं आहे. म्हटलं बघा गाडी माझी, डिझेल माझं, राहण्याची सोय माझी, तू फक्त जेवणाची सोय कर. तू काय कर. तो राम भाऊ विचार करायला लागला. गाडी त्याची, पेट्रोल त्याचं, राहणं त्याचं, खायला का खर्च करायला का हरकत आहे. तो म्हटलं चालेल. किती फुकटी लोक असतात ते बघा. त्याने फोन ठेवला. लगेच दुसऱ्याला फोन लागला. हॅलो शामराव, आपल्याला बालाजीला जायचं आहे. गाडी माझी, पेट्रोल माझं, खाणं माझं, फक्त तू राहण्याचं बिल भर. तू काय कर, एकाला खाण्याकरता तयार केला, एकाला राहण्याकरता तयार केला. एकाला सांगितलं तू काय कर, राहण्याचं बिल कर. तू म्हणताय बरं आहे, खाणं त्याचं, गाडी त्याची, त्याचं पाणी, तेल पाणी त्याचं, फक्त आपण राहण्याचा खर्च करायचंय. तो म्हणता मान्य आहे. लगेच तो फोन ठेवला. लगेच तिसऱ्याला फोन लावला. म्हणजे हॅलो, आपल्याला बालाजीला जायचंय. म्हटलं काय नको, तुझी गाडी घे, डिझेल माझं, राहणं माझं, खाणं माझं. तो म्हणला मग आपली गाडी घ्यायला काय हरकत आहे, गाडीत डिझेल हाच टाकणार आहे. लगेच 4-5व्याला फोन केला. हॅलो काय कर, गाडी माझी, राहणं माझं, खाणं माझं, तू फक्त डिझेल टाक. आता ह्याला काय पडलं. तुम्ही ऐकता ना, हा जिथं जाईल तिथं फुकट्या. म्हणून जीव जो आहे हा जीव फुकट वर्ग आहे. जीव फुकट वर्ग आहे आणि या फुकट वर्गाला संत या जगामध्ये देव कशा करता येतो, संत कशा करता येतात याचं ज्ञान करून देतात. आणि असा
जीवाला संतांनी उपदेश केला की बाबा रे, हा जगातला कर्तृ अकर्तृ भगवान परमात्मा आहे, हा भगवान परमात्मा आपला करून घ्या आणि देव जोपर्यंत आपला होत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती नाही. तेने विन जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. आणि म्हणून अशा भगवान परमात्म्याचं अस्तित्व जगामध्ये काय आहे याचं मार्गदर्शन करतात. आणि अशाच गणपती बाप्पांच्या मागी गणेश उत्सवानिमित्त एक गणपती बाप्पांचा एक भक्त होता, पण त्या भक्ताला थोडासा अभिमान झालेला आणि तो अभिमान झाल्यानंतर तो अभिमान दूर करण्याकरता तुकोबारे आजच्या अभंगामध्ये एक प्रासंगिक प्रसंग निर्माण करतात आणि आजच्या अभंगाची निर्मिती करतात. ऐका, आजचा अभंग फार गमतीशीर आहे. तुकोबारे काही अभंग दिले. जसा प्रसंग आला, राजे छत्रपती शिवाजी राजांबरोबर ज्या वेळेला संवाद झाला त्यावेळेला तुकोबाऱ्यांनी काही अभंग दिले. दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. ऐका, जो जो प्रसंग आला त्या प्रसंगामध्ये संतांनी काही अभंग तयार केलेले. आज सुद्धा एक काल्पनिक त्या प्रासंगिक प्रकरणातला अभंग आहे. एक चिंतामणी नावाची वारकरी झाली. चिंचवड गाव, या चिंचवड गावचे रहिवासी गणपती बाप्पांचे उपासक होते. पण काय होतं, कधी कधी माणसाला दुसऱ्याची कीर्ती ऐकली की सण होत नाही. तुकोबारांची कीर्ती अख्ख्या परिसरामध्ये पसरली आणि ही बातमी चिंतामणीच्या कानावरती गेली. ते तुकोबारा एवढे कोण लागून गेले, थोडासा काय करायचे, तिरस्कार करायचे. कारण कधी कधी चांगलं घडलेल्या माणसाला आवडत नाही. माणूस स्वतःला चांगलं समजतात, स्वतःला वाटतं आपण कुणीतरी वेगळेच आहोत. एका ठिकाणी अशी घटना घडली, 3 जण प्रवास करायला निघाले. 3 जण होते, डॉक्टर, इंजिनियर होता, त्याच्यामध्ये अनेक वकील होता. असे 3 जण हुशार डिग्रीची माणसं प्रवास करायला निघाले. समुद्राच्या काठावरती गेले. एका नावाला आवाज दिला, नावाने नाव घेऊन आला, नावेमध्ये बसले. आता हे 3 जण बसले, प्रवास चालू झाला. तो नावाडी वल्ल्या हलत होता आणि वल्ल्या हलताना पहिला त्या वकिलाने प्रश्न केला, का रे शिकला किती? म्हणला, साहेब शाळेतच गेलो नाही. अरे म्हटले, तुझं जीवन फुकट गेलं. अरे तू शाळा शिकला नाही. अरे यदा कदाचित तुझी नाव दुसऱ्याच्या नावाला जर धडकली आणि त्याने जर कोर्टात केस टाकली तर तू केस कशी लढणार? तू म्हटला, साहेब मला त्यातलं काही ज्ञान नाही, मी शाळा शिकलेलो नाही. वकिलाने सांगितलं, अरे तुझं जीवन फुकट गेलं, फुकट गेलं. एकाने जीवन फुकट घातलं. दुसऱ्याने पुन्हा प्रश्न विचारला. त्याने विचारलं, का रे इंजिनियरने प्रश्न विचारला, अरे यदा कदाचित तुला समुद्रामध्ये बंगला बांधायचं ठरवलं तर कुठलं स्टील वापरशील, सिमेंट कुठलं वापरशील, मटेरियल काय वापरशील? तो म्हणला, साहेब मी शाळा शिकलेलो नाही, मला यातलं काही ज्ञान नाही. तो इंजिनिअरिंग म्हटला, तुझं जीवन फुकट गेलं. दोघांनी फुकट जीवन घातवलं. कधी कधी हुशार माणसं अशी एखाद्या माणसाला अडचणीत आणतात आणि मग शेवटला डॉक्टर म्हणले, का रे तुला जर हिवताप आला, मलेरिया झाला तर कुठली गोळी खावी याचं काही ज्ञान? तो म्हणला, साहेब मी शाळा शिकलेलो नाही, मला यातलं काही ज्ञान नाही. ते म्हणले, अरे तुझं जीवन फुकट गेलं. तिघांनी त्या नावाड्याचं जीवन काय केलं, फुकट केलं. आणि पुढे नाव चालायला लागली. त्या नावेला पडलं छिद्र, नावेत पाणी शिरायला लागलं. तो नावाडी म्हणला, डॉक्टर साहेब, इंजिनियर साहेब, तुम्हाला पोहता येतं का? ते म्हणले, पोहता येत नाही. म्हणले, माझं जीवन जाईल तेव्हा जाईल, पण तुमचा आता शिल्लक राहत नाही. म्हटलं, मला पोहता येतं. त्याने उडी मारली आणि हा निघून पोहून गेला. हे 3 जण पाण्यात बुडाले. मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे, एखाद्या माणसाची प्रगती पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा, आधी तुम्हाला सांगतो, आपला सत्कार झाला की आपलं मन जेवढं मोठं बनतं तसं दुसऱ्याचाही सत्कार झाला, दुसऱ्याची जगामध्ये कीर्ती झाली की आपलं मन त्याच्या दुप्पट चांगलं बनवलं पाहिजे. आपलं मन त्याच्या दुप्पट चांगलं बनवलं पाहिजे. आणि म्हणून अशी कीर्ती ऐकली. तुकोबारे म्हणजे सामान्य नाही. आजचा हा अभंग प्रासंगिक आहे. तुकोबाराने अभंग उगाच लिहिले नाही. मागच्या अवतारामध्ये संत नामदेव महाराजांचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुका अवतार नाम आहे असा नामदेव महाराजांचा अवतार आहे. आणि वाळवंटामध्ये
संतांची चर्चा चालू झाली की कोणीतरी एक पापी झाला, त्या वाल्याने रामायण लिहिलं. काय केलं? रामायण लिहिलं. एवढंच नाही, राम प्रभू जन्माला येण्या अगोदर काय केलं? रामायण लिहिलं. कसं देवाला वागावं लागलं. अरे आपण देवाच्या जवळ राहून काही दिलं नाही. देवाला सांगितलं, देवा शतकोटी तुझे करी ना. नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली. या अभंग भगवंताने सांगितलं, नामदेवा अरे तयवेळी होती आयुष्याची वृद्धी, आता आयुष्य कधी जमणार नाही. नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 माणसं होती. त्या 14ही माणसांच्या जिभेवरती सरस्वती बसवली आणि त्यांनी काही अभंग लिहिले. नारा म्हणे, विटा म्हणे, जनी म्हणे, असे बरेच अभंग लिहिले. तरी 96 कोटी हे झाले. बाकी राहिलेले पुढचा अवतार जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार घेतला आणि जगद्गुरु तुकोबारायांनी पुढचे अभंग पूर्णत्वाला नेले. त्यातला आजचा अभंग आहे की या अभंगामध्ये प्रासंगिक वर्णन करतात की त्या चिंतामणी देवाला तुकोबारायांची कीर्ती जी आहे ती सहन झाली नाही. आणि मग तुकोबारायांच्या लक्षात आलेलं आहे की या चिंतामणी देवाला काय झालेलं आहे? गर्व झालेला आहे, अभिमान झालेला आहे. अभिमान कमी करण्याकरता स्वतः जगद्गुरु तुकोबाराय चिंतामणी देवांच्या घरी गेले. चिंतामणी देव त्या वेळेला गणपती बाप्पांची पूजा करत होते. पण पूजा करताना काय होतं? त्यांचं मन जे होतं हे मन बागेत होतं. मन बागेत होतं. त्या माल्याने आज फुलाला पाणी टाकलं का नाही? कांद्याला पाणी लावलं का नाही? कुठं? देवपूजा करताना आपली तशीच भानगडी. आपण देवपूजा करतो, माळ जपतो, 1-2 मणी बोललं की अगं चहा घेऊन ये. अरे तू देवपूजा करतो का? चहाकडे तुझं लक्ष. आपली पूजा तशीच आहे. आपलं मन एकीकडे आणि आपली भक्ती एकीकडे. चिंतामणी देवाचं मन जे आहे ते बागेत फिरत होतं. तुकोबाराय आले. पूजा आटोपल्यानंतर तुकोबारायला पाहिलं. तुकोबाराय म्हणले, जारी जारी. चिंतामणी देवानी जे अधिकाऱ्यांनी विचारलं, कधी आले? तुकोबाराय म्हणजे तुमचं मन ज्या वेळेला बागेत फिरत होतं त्या वेळेला चिंतामणी देवाचा अभिमान लगेच गळाला. आणि हे माझ्या मनातलं तुकोबारायला कळालं कसं? आणि म्हणून कोणीतरी तुकोबारायची ज्या कीर्ती आहे, तुकोबाराय कोणीतरी अधिकारी असावे. म्हणून तुकोबारायांना विनंती केली, तुकोबाराय आज आमच्या घरी भोजनच करून जा. आणि म्हणून पंगत पडली. तुकोबारायला पत्रावली लावली. लावल्यानंतर तुकोबाराय म्हटले, चिंतामणी देवा अजून एक पत्रावली लावा. कारण आम्ही जर आमच्या घरी जेवायला बसलो तर आम्ही आमचा आराध्य दैवत जेवण्याकरता आणतो. तुम्ही सुद्धा तुमच्या देवाला जेवायला बोलवा. काय करा? तुमच्या देवाला जेवायला बोलवा. आणि तो प्रसंग तुकोबाराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून बोलत सांगतात. चिंतामणी देवा
तुम्ही काय करा, गणपती बाप्पाला जेवायला आणा असं कुणी सांगितलं? तुकोबारायांनी चिंतामणीला सांगितलं. चिंतामणीचा अभिमान तात्काळ झाला. त्या वेळेला चिंतामणी देव शरण आले आणि तुकोबाला म्हणले, तुकोबाराय हे मला जमणार नाही, अभिमान माझा गळालेला आहे. तो देव म्हणे तुकया एवढी कैची थोडी, अभिमाना भितरी नागविलो. तुकोबाराय म्हटले, मी जर हात मारली तर माझा पंढरीश पांडुरंग लगेच येईल, गणपती येतील. त्यावेळेला चिंतामणीच्या अंतःकरणाचा अहंकार जो आहे, अहंकार गळाला. देव म्हणे तुकया एवढी कैची थोडी, अभिमाना भितरी नागविलो. विठोबा
देव म्हणती तुगया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागविलो. आणि जगद्गुरु तुकोबाराय चिंतामणी देवांमध्ये दोघांमध्ये संवाद चालू असताना या संवादामध्ये अन्न शिळं व्हायला लागलं. अन्न काय झालं? गार बनायला लागलं. आपण कधी कधी म्हणतो ना हो आवडा लवकर वाढलेलं जेवण गरम होतं, पण आता काय झालं? गार व्हायला लागलं. तसं ब्राह्मण तटस्थ बसले. जगद्गुरु तुकोबाराय आणि चिंतामणी देवाचा संवाद ऐकायला लागले. त्यावेळेला कुणीतरी म्हणतो आवरा तुमचं वार वेळ झाला शिळे झाल्यान तटस्थ ब्राह्मण बैसले. सर्व ब्राह्मण तटस्थ आहेत, वाट पाहतायत कधी जेवणाला आमंत्रण मिळतंय. आणि मग अशा वेळेला अभिमान गेला. एकदा माणसाच्या अंतःकरणातला अभिमान गेला की माणसाला जगातलं सर्व जग सम दिसतं. हे विश्वाची माझे घर आयुष्य मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हे जगत जे आहे, कारण संतांना ज्ञानोबाला त्रास दिला तरी ज्ञानोबाला सांगतात आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ दोषावे दोषोनी मज द्यावे कसा जे खाची कटी सांगू. ज्या लोकांनी त्रास दिला त्याच लोकांकरता फसायला मागितलं. जिथं अहंकार गेला, अभिमान गेला, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला आणि अहंकार झाला तुका म्हणी वाया गेला. पुन्हा अभिमान गळाल्यानंतर त्या वेळेला चिंतामणी देव साष्टांग दंडवत आले आणि म्हणले तुकोबाराय तुम्हीच गणपती बाप्पाला घेऊन या. तुकोबाराय एवढे हुशार होते. तुकोबाराय सांगतात चिंतामणी देवा तुमच्याच पुण्याईने काय करतो भगवान गणपती बाप्पाला घेऊन येतो. तुका म्हणे देवा
चिंतामणी देवाला सांगितलं तुमच्याच पुण्याईने मी गणपती बाप्पाला काय आणतो, लगेच आणतो. गणपती बाप्पाला आणलं आणि जेवायला बसवलं. हा अभंग एका भगवत भक्ताच्या अंतःकरणातला अभिमान नाहीसा करण्याकरता तुकोबाला एक करता ते अभंगातून त्या भगवत भक्ताचा अभिमान नष्ट करतात आणि त्या भगवत भक्ताला पुन्हा असणाऱ्या भक्ती या साधना जवळ आणतात. भगवत भक्ताने नेहमी आपल्या अंतःकरणातला अभिमान सांडून भक्ती केली पाहिजे. अशी जर भक्ती केली तर सुखी येतो घरात, नारायण देव आपल्या घरात येतो. पण भक्ती केली पाहिजे, आनंदामध्ये भक्तीमध्ये नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे. तेथे असे देव उभा जैसी सबचरणाची शोभा. गायलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, पण शुद्ध भावाने. देवाला काही लागत नाही. थोर प्रेमाचा मुकेला आची दुष्काळ तयार. आनंदामध्ये नाचलं पाहिजे. अरे काळकरी नाचतायत, विलेकरी बाबा आहे, चौदार बाबा तर एक नंबर. मी यांना पाहिलं आणि मला तानाजी माळुसऱ्यांची आठवण येते. पण आमच्याकडे चौदार इतके नाचतात, गोवाला सोडून लोक चौदारच नाचतात. एवढे आमच्याकडे चौदार नाचतात. नाचलं पाहिजे. तर ऐका, लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी वाहवा करावं याच्याकरता नसायचं नाही, देवा करता नसलं पाहिजे. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची नाचलं पाहिजे. नाहीतर काही लोक चांगली म्हणावी म्हणून असतात. आमच्याकडे एक चौकार लई उड्या मारायला लागला, त्याला भानच राहिलं नाही की कीर्तनात आपली बायको आली की, पण ते उड्याच मारत होतं आगळं वेगळं. ते घरी गेलं, बायको म्हणली का हो लय रात्री जोड आलेला. तो म्हणला तसं काही नाही, तो हात जोडा लागला घरामध्ये. घरात गेल्यावर गडी केवढाही मोठा असू द्या, घरी गेल्यावर गाळच पडतो. हातच जोडले. म्हणले बुवा काय ओळखीचा होता काय? म्हणले तसंही नाही. तो म्हणले काऊन उड्या मारत होते? अगं म्हणले येते तुला काय सांगू, कीर्तनात उभा झाल्यापासून माझ्या धोत्रात धुंद शिरलेलं. अरे अशा आपण किती जरी उड्या मारल्या तरी देव मिळेल काय? देव काय बाजाराचा भाजीपाला नाही रे. बाबाने भजन केलं पाहिजे. म्हणून सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करायचे. माता भगिनी आणि पुरुष वर्ग सर्वांनी भजन करायचे. कराल ना? झोपले काय? कराल ना? सर्वांनी करायचं. विठ्ठल माझा
चिंतामणी देवा गणपतीसी आना करावे भोजना तुझी पात्री देव म्हणती तुकया एवढी कहीची तोरी अभिमाना भीतरी नागविल वाढवेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसरेती तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि त्वरित मोर्यासी देव म्हणती तुकया एवढी कहीची तोरी अभिमाना भीतरी नागविलो झालेली सेवा भगवान गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हा सर्व संत माय बापांच्या चरणी समर्पित करत असताना तरी नम्यती फुलते अधिकते सरते करोनी घ्यावे तुमचे बिनविद्वासी पायाच्या प्रसादी काही बोलेलो विनोदी क्षमा करणे संती नोयांगभूत युक्ती सेवा समाप्त करत असताना सर्वांना भगवान परमात्म्याजवळ एकच मागणी करतो तुम्ही गेली 2 तास शांत चित्ताने कीर्तन ऐकता म्हणून त्यामुळे तुम्हालाही नमस्कार करतो मृदुंगाचार्य आमचे कन्हैया महाराज आहे इकडे आमचे आकाश दादा आहे सर्व आमचे टाळखरी परिसरातले सर्व भाविक भक्त चौदार बाबा विनेकरी बाबा सर्वांना नमस्कार करतो 2 तास जरी सिस्टीम चांगला आवाज दिला बरोबर तुमची सिस्टीम चांगली आहे किती लांबून जरी बोललो तरी त्रास होत नाही त्यामुळे तुम्हालाही नमस्कार करतो पवित्र मंदिर आहे आणि गणपती बाप्पाजवळ त्या गावाकरता एकच मागणी करतो माता भगिनी तुम्हालाही नमस्कार काही मंडळी जेवण करून घरात बसले असतील तिथून ऐकत असतील त्यांनाही माझा नमस्कार आणि गणपती बाप्पाला एकच प्रार्थना करतो त्या वालोपे तांबटकर वाडीमध्ये चाललेला हा 1 दिवसाचा मागी गणेश उत्सव भगवंता गेली अनेक वर्ष तुमच्या या प्रांगणामध्ये अतिशय आनंदाने साजरा होत आहे भगवान परमात्म्याला या गावाकरता एकच मागणी करतो की हा उत्सव जगामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच आनंदाचा चालू राहू ही भगवंताला प्रार्थना करतो आणि सेवेला इथं पूर्णविराम देतो तुकाराम